काय झालं असेल गड्या? आज दीपकजीचा फोन काऊन नाही आला? सकाळीपासून एक बी बार फोन नाही आला. नाही तर 2-3 वेळा फोन होऊन जाते त्याचा येऊन. चाय पेला का, नाश्ता केला का, जेवण केलं का विचारतच राहतात. आज काय झालं काय माहीत गड्या, फोनच नाही केला त्यानं. जाऊ दे, मी करू का फोन? जाऊ दे, कामामध्ये असन मग ते. मग म्हणतील मी कामामध्ये यावं नसन तसं. जाऊ दे, मी नाही करत. जाऊ दे, करूनच घेतो एक फोन. कविता, काय करत आहे बाई तू इथं बसून? काय बडबड करून राहिली? चल, स्वयंपाक बनला, 2-3 घास खाऊन घे. चल, वहिनी तासाठी थांबेला जेवासाठी. चल लवकर अंदर. हो आई, मी येतो. तुझ्या समोर आलीस मी. नाही नाही, आता चल माझ्यासोबत. चल, 2-3 घास खाऊन घे, मग काही जेवायला पाहत नाही तू. चल लवकर. हो आई, चल. राहून गेला आता फोन करायचा. जाऊ दे, आता जेवण खाऊन झाल्यावर फोन करेन. काय म्हणून राहिली? काही नाही आई, काही नाही बोल राहिली मी म्हणून राहिली ती की 2-3 घास खाऊन घेतो, जेवण करून घेतो. मी बी तर तेच म्हणून राहिली मग. हो, चल लवकर चल. हां, आता नाही थांबत मी. लय झालं आता, डोक्याच्या वरून पाणी गेलं. मायबाप का मला वागू नाही शकत का? वागू शकतात मायबाप. आणि हे जसे वागवतात ना, त्याच्यापेक्षा 7 पटीनं चांगल्यानं वागू शकतात. आता नाही राहत मी, आता नाही राहत. सविता, आता काही जाऊ नको. आता काही जायची गरज नाहीये. आई म्हणत होती की गाई म्हशीचं करायला एक नोकर ठेवतो म्हणे, एक माणूस ठेवून देतो म्हणे. तो गाईचं दूध बी काढत जाईल, शेण बी काढत जाईल, पुरं साफसूफ करत जाईल, सर्व करत जाईल. तुम्हाला काही टेन्शन नाही. तुम्हाला फक्त घरातलंच काम करा आणि राहा. आता गाई म्हशीचं करायचं काम नाहीये तुम्हाला. आई म्हणे की तिला सांगून दे म्हणे, जाऊ नको म्हणे. तुम्हाला पाठवलं का तुमच्या आईनं? तुम्ही रिपोर्टर आहे का तुमच्या आईचे? तुमच्या आई काऊन नाही आली मला म्हणाले? आता काऊन नाही आला मला म्हणाले की राहू दे, जाऊ नको बाई का काही असं तसं? काऊन त्या आईनं काऊन नाही काही म्हटलं मला? तुला माहित आहे ना आई कशी आहे. तर आई म्हणणार नाही आई. आईच्या मनामध्ये राहील की मी म्हणतो बा आणि थांबवतो, तरी आई म्हणणार नाही. तुला माहित आहे ना स्वभाव कसा आईचा. आईच्या मनामध्ये काही नाही राहत. आई असंच तोंडावर बोलते वरवर, पण अंदरून नाही आहे तशी. तुला तर माहित आहे आईचा स्वभाव. हो, मला माहीत आहे तुमच्या आईचा स्वभाव, मला माहीत आहे. पण सिच्युएशन पाहून माणसाला बदला लागत असते. कुठं कुठं बोलायला लागत असते, कुठं कुठं नाही बोला लागत असत. तर आता तुमच्या आईचं काम होतं म्हणाले येणं, तुमचं काम नव्हतं. तुम्ही नाही बोलले मला, तुमची आई बोलली, म्हणून तुमच्या आई नाही आले पाहिजे होतं. जाऊ दे, राहू दे. मोठी आहे त्यापेक्षा. जाऊ दे, काही राग नको मानू. नाही, काही राग नाही मानत मी. पण जोपर्यंत तुमची आई येत नाही मला म्हणाले, तोपर्यंत मी काही मायावाला डिसिजन काही बदलत नाही. मी काही मा फैसला बदलत नाही. तुमची आई आली, तुमच्या आईनं म्हटलं तर पाहिन, नाही तर मग मी जातो रे बा, मी नाही थांबत. त्या वहिनी बी आल्या. या वहिनी या. सांगा बरं इले समजून सांगा बरं. तुमची गोष्ट ऐकते, तुमचंच ऐकीन आता. तुम्ही सांगा बरं समजून थोडंसं सविताले. हो विनोद, मी समजून सांगतो. जा तुम्ही जा, मी समजून सांगतो सविताले. सांगा बा समजावून वहिनी, तुमची गोष्ट ऐकीन. माहिती काही ऐकून नाही राहिली बा. तुम्हीच सांगा आता समजून इले. हो, मी सांगतो समजून. जा तुम्ही. सविता, एवढा राग नको मानू. जाऊ दे, जे झालं ते झालं, ते भुलून जाय. आणि समोर चाला लागत असते. जे झालं ते भुलून जा लागत असते आणि समोर नव्या रस्त्यानं जा लागत असते. समोर चाल. जाऊ दे, ते भांडण जे झालं ते झालं. आता काही भांडण काही आठवण करू नको. आत्यानं म्हटलं ना की गाई म्हशीचं करायला नोकर ठेवतो म्हणून, म्हटलं ते ना आता त्या ठेवतील. आता जाऊ दे, जे झालं ते झालं. आता माफ करून दे त्याला. आता काही बोलू नको, चुपचाप ना. आता ती वाली बॅगीतले जे कपडे भरलेले आहे ते काढ आणि ठेवून दे. काही आता जाऊ नको. ताई, आता किती बोलल्या तुम्हाला माहिती आहे ना, किती बोलल्या मला? हो वा, तुलेच नाही बोलल्या, मला बी बोलल्या. तुम्ही ऐकून घेता बा. मायातनी नाही आहे एवढी सहनशीलताला. ऐकलं मी ना, आता नाही होत माझ्यानं ऐकणं. आता डोक्याच्या वरून पाणी गेलं. आता नाही ऐकत मी. जोपर्यंत आता येत नाही ना, मला म्हणत नाही की बाई जाऊ नको, आपण गाई म्हशीचं करायला एक नोकर ठेवून घेऊ, काही जाऊ नको, तोपर्यंत मी काही माझा फैसला बदलणार नाही. आता जेव्हा येईन, मला जेव्हा म्हणीन, तेव्हाच मी माझा फैसला बदलेन. नाही तर मग मी ना माझी बॅग भरेलच आहे. बॅग उचलली की चाललं आपलं. सविता, राहू दे ना, राहू दे. आत्याच्या नांदी नको लागू. तुला आत्याचा स्वभाव माहीत आहे ना. आता येते का म्हणाले, कधीतरी आली का आपल्याला म्हणवाले. आत्याच्या मनामध्ये आहे की तू गेली नाही पाहिजे, मला माहीत आहे. मनामध्ये आहे, पण तोंडावर नाही आहे. त्याच्या तोंडावर म्हणत नाहीत ते काही. पण कधी कधी कोणत्या गोष्टी मनात नाही ठेवावं लागत, तोंडावर म्हणून दाखवा लागत असतात. ही गोष्ट आता म्हणून दाखवाच लागेल त्याला, तेव्हाच मी थांबेन. काय म्हणे रे बाप्पा तू बायको? तुनं सांगितलं असेल ना माई आई म्हणे म्हणून, की नोकर ठेवायला हवं म्हटलं म्हणून माईनं. तुनं सांगितलं असेल ना. आता तिनं तिचा फैसला बदलला असेल ना. आता नाही चालली ना माय बापाची इथं. सांगितलं ना तुला? हो आई, मी तिला सांगितलं, पण जिद्दवर सळलेलं आहे ते म्हणते जोपर्यंत तुमची आई मला म्हणाले येणार नाही म्हणते की जाऊ नको, तोपर्यंत मी माझा इरादा बदलणारच नाही म्हणते. मी जाणारच म्हणते. जेव्हा तुमची आई येईन आणि मला म्हणीन म्हणते की जाऊ नको सुनबाई, तेव्हाच मी नाही जाणार म्हणते. बाप्पा रे, किती जिद्दला आहे रे ती बायको, किती जिद्दला आहे. तुला किती डोक्यावर घेऊन ठेवली ती बायको, किती डोक्यावर घेतली तुला. आता पंचकुला, आता त्या पोरीला बोलू नको. तू बोलू नको. पुरी तुही गलती आहे. तुला पहिलेच ऐकून घ्यायला पाहिजे होतं त्या पोरीचं. पहिलेच ऐकायला पाहिजे होतं. पहिलेच नोकर ठेवायला पाहिजे होता तुला. गाई म्हशीचं करायला पहिलेच तू नोकर ठेवायला पाहिजे होता. तूच गलती आहे. आता त्या पोरीला नको बोलू. ती पोरगी बरोबर बोलू राहिली. जाय आणि त्या पोरीले म्हणो आणि तिला म्हण की जाऊ नको म्हणा सुनबाई. जर सुनबाई गेली तर तू आहे मी या. जातो ना बाप्पा, जातो. तुमच्या सुनीले माफी मागायला जातो. थोडीशी गलती आहे माईवाली, असं वाटत आहे मला.
जेव्हा मला मासूनाईनं म्हटलं होतं की आता आमच्याच्यानं नाही उरायलं, गाई म्हशीचं करायला एखादा नौकर ठेवून घ्या, तेव्हाच मी नौकर ठेवायला पाहिजे होता. माही बी गलती आहे, मी बी गलती केली. आता थोडंसं म्हणतो मी तिला की जाऊ नको. चला पप्पा, लय दिवसानं शब्द ऐकला मी त्या तोंडातून की माई गलती आहे म्हणून. चल, तुला म्हटलं तर सही की तू गलती आहे म्हणून, मान्य तर केलं. मी मान्यच करत असतो, मी शिधी बोलत असतो. जे खरं आहे ते खरं आहे, जे खोटं आहे ते खोटं आहे. आपल्याला खोटं नाही पटत बा, आपण शिधं बोलतो, तोंडावर बोलतो, मागं नाही बोलत काही. कधी कधी टाइम पाहून तोंडावर बोलायला लागत असते, पंचकुला टाइम पाहून बोलायला लागत असते, हमेशाच तोंडावर नाही बोलायला लागत कोणाच्या. हो हो, मला ज्ञान नका सांगू तुम्ही. आता जातो मी, नाही तर चालली जाईन ते मायबापाच्या घरी तिच्या. सांगतो तिले, म्हणतो सांगतो 2-3 शब्द समजावून आता तिले. हो हो, जाय सांग सुन बाईला 2-3 शब्द चांगल्यानं बोलशील, नाही तर बोलशील डबल रागानं, ते थांबीनच नाही मग. सुनबाई चालली जाईन मायबापाच्या घरी. नाही हो, चांगल्यानंच बोलतो ना मी. का त्याचं का खराब चाहतो? त्या का दुश्मनी नाहीत मायावल्या, माया सून आहेत त्या का मला आताच ओळखतात. लग्न झालं तेव्हापासून ओळखतात त्या. माझा स्वभावच असा आहे, मी त्याला माहित आहे आता अशीच बोलते म्हणून. हो हो, इथंच गोष्ट नको करू, जाय तिथं समजून सांग पोरीले, जाय त्या. हा चालली ना, चालली. जाऊ दे सविता, राग नको मानू. आपली सासूबाईचं आहे, काय राग माना लागते त्याच्यामध्ये? आपल्या आईच्या जागी आहे. काहून लग्नाच्या पहिले आपल्या आई संग आपलं भांडण नव्हतं होत का? भांडण होत होतं तर आपण असंच म्हणत होतो का की चालली मी घर सोडून, चाललो मी घर सोडून, असं म्हणत होतो का? घर सोडून जात होतो का आपल्या आईच्या रागावर? असं समज की आपली आईचं आहे, आईनंच भांडण केलं आपल्यासोबत, जाऊ दे ना. पण आपली आई आपल्यासोबत प्रेम बी करे, भांडण करे, आपल्याला बोले गिले सरं करे, मग आपल्यावर प्रेम बी करे. आपली सासू कुठं प्रेम करते? आपल्याला समजून बी तर नाही सांगत की बोलल्या गिल्ल्यावर की असं कर बाई का तसं कर बाई. कधी म्हणते अशी आपली सासू? ते आल्या आत्याबाई, चुप बस. आता नको बोलू अशी. आता आत्या आल्या, चुपचाप बस. तुम्हीच राहा चुपचाप, मी नाही राहत आता चुपचाप. जाऊ दे सुप्रिया, बोलू दे तिला, बोलू दे. तिच्या मनात जे आहे ते तिला बोलू दे. बोल बाई बोल, तर जे मनात नाही आहे ते बोल मला. हो, माई बी गलती आहे, जास्त नाही आहे, थोडीशी गलती आहे. मीनं बी तुमचं ऐकायला पाहिजे होतं. गाई म्हशीचं करायला पहिलेच मी नोकर ठेवायला पाहिजे होता. तुम्ही जेव्हा मला म्हटलं होतं तेव्हा मी तुमची गोष्ट ऐकायला पाहिजे होती. मी तुमची गोष्ट नाही ऐकली म्हणून एवढं भांडण झालं. एवढा राग नको करू, जाऊ दे. जे झालं ते झालं, ते भुलून जाय. आता जाऊ नको, आता नको जाऊ बरं. मी ना तुले जाय काय म्हटलं एक बार, तू तर खरंच निघाली लगेच आले. मी तर सुप्रियालाही म्हटलं होतं तूही जाय म्हणून, ते गेली का? तू कायले चालली? तू कायले माझ्या गोष्टीचा राग मानू राहिली? तू का आता आली का लग्न करून घरात? नाही तुला माझा स्वभाव माहीत नाही? तुला माझा स्वभाव तर माहीत आहे कसा आहे तर. हो ना त्या, मला तुमचा स्वभाव माहीत आहे म्हणूनच तर एवढ्या वर्ष राहिलो ना आम्ही या घरामध्ये. तुमचा स्वभाव आम्हाला माहीत आहे म्हणून. मग माया आता डोक्यावरूनच पाणी गेलं होतं. आता मायाच्यानं सहन नव्हतं उरायलं म्हणून मी बोलली तुम्हाला, म्हणून मी जायचा फैसला घेतला होता. तुम्ही तुमची गलतीच मान्य नव्हत्या करत. हा झाली अशी ना ऐकून गलती, होत असते कधी कधी कोणाची ऐकून गलती. मग का रागाच्या मारा का भांडण झालं तर का घर सोडून जा लागते? हां, मी ना तुला असंच म्हटलं होतं. तू तर खरंच निघाली बाप्पा घर सोडून. नाही आता मी अशीच नव्हती चालली घर सोडून. मला असं वाटत होतं की तुम्हाला तुमच्या गलतीचा अहसास झाला पाहिजे बा, की तुम्ही ना काय केलं आणि तुम्ही काय करू राहिल्या हे तुमच्या गलतीचा अहसास करून द्यासाठीच मी चालली होती. कोणती गलती हो माय कोणती गलती नाही झाली बाप्पा. काहून ना त्या तुमच्या इकडून कोणतीच गलती नाही झाली का? सर्व गलत्या आमच्याच इकडून झाल्या. आम्हीच गलत्या केल्या नाही? आम्ही पुऱ्या घरातले कामधंदे केले आणि गलत्या आम्हीच केल्या आहे ना? नाही वा, गलत्या नाही केल्या. थोडंसं झालं असेल बोलण्यात कमी जास्त, मग काय एवढा राग माना लागते बाप्पा? नाही आता तुमच्या कोण्या गोष्टीचा राग नाही मानत, पण आता लयच झालं होतं, डोक्याच्या वर पाणी गेलं होतं. आता सहनच नव्हतं उरायला मायच्यानं. काय बोलता हो तुम्ही? तुम्हाला लाजा नाही आहे? म्हणता की आमची सासू आम्हाला अशी बोलते तशी बोलते, अशी करते तशी करते. आजपर्यंत तुम्हाला मी ना तुमच्या मनानं जे तुम्हाला लागेल ते काही घ्यायला मना केलं? कपडे लागले कपडे घ्या, खायचं लागलं खायचं घ्या, काही घ्या. तुम्हाला कधीतरी मी मना केला कोण्या गोष्टीले? तुम्ही म्हटलं हे पाहिजे आत्या तर घ्या, ते आत्या ते पाहिजे तर ते घ्या. हां, सरस तर तुम्हाला घेऊन देतो, सोनं लाणं सरं करतो बा तुम्हाला. आता काय पाहिजे तुम्हाला अजून? काय करू मी? काही नाही आत्या, काही देऊ नका आम्हाला. फक्त आमच्यासोबत 2 प्रेमाचे शब्द बोला बस. आम्हाला बोलू नका, एवढंच म्हणणं आहे माया. नाही बोलणार तर सहीच, मी बोलायचं कामच आहे माया. मी नाही बोलीन तर घर कसं चालेल? जिथं मला गलत वाटते, जिथं मला वाटते की बा इथं मी बोलायला पाहिजे, मी तिथं तर बोलणारच आहे. पण इथं मला वाटत होतं की माझी गलती आहे. मी गाई म्हशीचं करायला पहिलेच माणूस ठेवून घ्यायला पाहिजे होता. मला माहीत आहे घरात निले कामं पुरतात म्हणून, दिवसभर तुम्हाला कामं पुरतात, ते बी करायला लागे. तर माझी गलती मी मान्य केली. आता मी माणूस ठेवून घेतला कामासाठी. आता तुम्हाला त्याचं टेन्शन नाही आहे. ते बाईच्या बच्चं बी काम नाही आहे, दूध काढणं हे करणं ते करणं. होती माझी गलती, झाली माझ्यानं गलती. पण आता तुम्ही पण सांभाळून राहा, मी पण सांभाळून राहतो. पण जिथं मला गलत वाटलं तिथं तर मी बोलीनच बा. मला घर चालवा लागते बरं, मी तर बोलीनच. बोला ना तुम्ही, आमची गलती जिथं असेल ना तिथं बोला. पण जिथं गलती नाही तिथं बी तुम्ही बोलता बा आम्हाला. जाऊ दे सविता, जाऊ दे आता, राहू दे. आता नको बोलू, राहू दे. आता तुझ्या कपड्याची बॅग ठेव बरं, ठेव लवकर. कपडे काढून त्याच्यातले अलमारीत दे टाकून. हो ताई, काढून घेतो त्याच्यात ते कपडे आता मी.
घे त्याच्यातले लवकर कपडे काढून ठेवून दे आणि बॅग ठेवून देते आणि लवकर जाय बरं स्वयंपाक रूममध्ये आणि मला चांगला एक चाय बनवून आण जा. मस्त चाय बनव एक हातचा. हो आत्या आणतो ना मी बनवून चहा आण तुमच्यासाठी बनवून. तू नको आणू सुप्रिया, इले आणू दे, सविताला आणू दे. सविता तू आण जा माझ्यासाठी एक कप चाय करून आण चांगला आणि तुझ्या सासऱ्यासाठी बी आणशील एक कप. हो आत्या आणतो ना. नमस्कार मित्रांनो, कसे आहे तुम्ही? आशा करतो तुम्ही सर्व चांगले असाल आणि मजेत असाल. आज पाहिलं ना तुम्ही ना काय झालं तर, जर वेळ राहताना जर आपली गलती स्वीकारली तर अशी कोणतीच प्रॉब्लेम नाही आहे जी सॉल्व्ह नाही होऊ शकत. सर्व काही सॉल्व्ह होऊ शकते, फक्त माणसाला आपल्या गलतीचा अहसास झाला पाहिजे. पाहिलं ना तुम्ही ना आमच्या घरातली कशी प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली तर. ताई ते तर म्हणा. काय म्हणू बा? व्हिडिओ पाहतात बा पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत. करून द्या ना बा तेवढं आमच्या चॅनलला सबस्क्राईब. तेवढंच आम्हाला मोटिवेशन भेटते आणि अजून नवनवीन व्हिडिओ बनवायची आम्हाला प्रेरणा भेटते. म्हणून करून द्या तेवढं आमच्या चॅनलला सबस्क्राईब. हां मित्रांनो, व्हिडिओ पाहता बा तुम्ही पण चॅनलला सबस्क्राईब नाही करत. करून द्या ना तेवढं सबस्क्राईब. हां काय होते तेवढं सबस्क्राईब केलं तर त्याचे पैसे गिशे नाही लागत बा. करून द्या ना सबस्क्राईब. सुप्रिया, सविता, चहा आणा ना हो बाई. मला केवढ्या वेळची मा रूममध्ये बसेल आहे, चहाची वाट पाहू राहिली. आणा ना माय लवकर. आत्याबाई चहा मागू राहिली. चला आम्ही चहा देतो आत्याबाईले. तोपर्यंत तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब करून द्या आणि मग भेटू उद्या.